नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार तरी सेविजे, परियुक्तीचेने मापे मविजे. क्रिया जात आचरिजे, तयाची स्थिती. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विक्रमशः आपण विचार करत आहोत. 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून तर 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत या 5 श्लोकांमध्ये सूत्र रूपाने भगवंताने संपूर्ण योग साधनेचा साध्यासिक विचार प्रतिपादन केलेला आहे. मग भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की या अभ्यासामध्ये जे दृढ असतात ते ब्रह्मत्वाला निश्चित प्राप्त होतात. मग ब्रह्मत्वाची प्राप्ती करण्याची जी काही भावना आहे किंवा जे फल आहे ते वाटेल त्या पुरुषाला मिळतं की त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा अधिकार असावा लागतो. म्हणजे हे अधिकाऱ्याला मिळतं की अनधिकाऱ्याला सुद्धा मिळतं, असा यातला काही विचार असेल ना, तर भगवंतानी या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर दिलं की व्यवहारातलं सामान्य फल जरी प्राप्त करायचं असेल तर त्याला सुद्धा अधिकाराची सिद्धी असावी लागते, साई असावं लागतं. तेही अधिकाराची ओढवी मी न काय सिद्धी जाईल. सामान्य फल जरी प्राप्त करायचं असेल तर त्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा अधिकार आणि त्या अधिकाराची योग्यता जर असेल तर ते फल आपल्याला मिळू शकतं. सामान्य फलात जर हा नियम असेल तर जे सर्वोत्तम आणि सर्वोच्च फल आहे त्यासाठी कैवतिक न्याय अधिकार लागतो, हे वेगळं सांगण्याची अपेक्षा नाही. मग या योग साधनेतला अधिकारी कोण आहे, तर जो विषयांपासून विरक्त आहे आणि संपूर्ण देहाच्या धर्मावर, देह इंद्रियांच्या क्रियावर ज्याच्या मनाचा ताबा आहे तो या योगशास्त्रातला व्यवस्थित असा अधिकारी आहे. आणि एवढ्या युक्तीचा विचार अर्जुना पाहिला तर ती योग्यता तुझ्या ठिकाणी निश्चित आहे. म्हणजे अर्जुनाला असं वाटलं होतं की आपली यामध्ये योग्यता आहे की नाही. भगवंताने तर अत्यंत करुणेनं हा मार्ग आपल्या समोर प्रतिपादन केला, पण जर आपला यात अधिकारच नसेल तर आपल्याला याचा अनुष्ठान करता येणार नाही. मग आपला अधिकार ज्याच्यात असेल ते आपण देवाला विचारू की यात आमचा अधिकार नाही, दुसरं आम्हाला साधन प्रतिपादन करा. पण भगवंताने अर्जुनाच्या मनातलं संकट दूर केलं की एवढा विरक्ततेचा आणि देह धर्मावर नियमन करण्याचा अधिकार पाहिला तर ही योग्यता तुझ्या ठिकाणी आम्हाला जाणविते. याचा अर्थ असा आहे की तू या योग मार्गाचा अधिकारी आहे. अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो अनियमित वागतो त्याला मात्र योग शास्त्राचा अभ्यास करण्याची योग्यता नाही, म्हणून त्याला हा योग साध्य होणार नाही. मग आता ज्याला योगनिष्ठ जीवन जगायचं आहे अशा साधकाच्या जीवनात आहारादिकांचे काय नियम असावे तर त्या नियमाचं प्रतिपादन 16व्या आणि 17व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंताने अन्वय आणि व्यतिरेक मुखाने प्रतिपादन केलं आहे. अन्वय मुखाने सांगणं म्हणजे विधी मुखाने सांगणं थोडक्यामध्ये, आणि व्यतिरेक मुखाने सांगणं म्हणजे थोडासा निषेध करणं आहे. जसं की काल आपण किंवा काल परवा आपण एका श्लोकाचा विचार केलेला होता. जसं की आचार्यांनी अर्थात शंकराचार्यांनी हस्तामलकाचार्यांना प्रश्न विचारला, कस्त्वं शिशो कस्य कुतोषि गंता किन्नामति त्वं कुत आगतोसि एतन्मयोक्तं वदचार महत्त्वं मत्प्रीतये प्रीती विवर्धनोसि. आचार्यांनी प्रश्न विचारला की तू कोण आहे, अर्थात परिचय विचारला. तर परिचय सांगण्याच्या 2 पद्धती. मी असा आहे हे सांगणं याला विधिमुखाने सांगणं म्हणतात, आणि मी असा नाही, मी असा नाही व्यावृत्तीपूर्वक सांगणं याला निषेध मुखाने किंवा अतद्व्यावृत्ती रूपाने
किंवा व्यतिरिक मुखाने सांगणं असं म्हणतात, तर त्या श्लोकात असाच विचार आला ना, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षु न चाहम, इथपर्यंत न न असा विचार आला की नाही. आणि एका शब्दात विचार आला, निजबोध रूप आहार, मी स्वयं प्रकाश ज्ञान स्वरूप आहे. तर याला विधिमुखाने किंवा अन्वयमुखाने प्रतिपादन करणं म्हणतात. आणि याच्या संबंधाने अगोदरचा जो विचार आला, मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, 4 वर्णाचा आणि 4 आश्रमाचा नाही, तर याला व्यतिरिक मुखाने सांगणं असं म्हणतात. तोच विचार, तशाच पद्धतीचा विचार 16व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आला. नात्यश्नतोस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव च अर्जुन. जो अत्यधिक प्रमाणामध्ये आहार ग्रहण करतो त्याच्याकडून योग साध्य होत नाही. मग अल्प आहार घेत असेल, अतिशय अल्प प्रमाणातला जर आहार घेतला, तर आपल्या सप्त धातूंचं, शरीरामध्ये जे सप्त धातू असतात त्यांचं पोषण होत नाही. त्यामुळे साधना करता येत नाही. साधने करता सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं शरीर आणि शरीरामध्ये ऊर्जा असावी लागते. ती ऊर्जा जर असेल तर शरीरामध्ये साधनासाठी जो उत्साह लागतो तो प्राप्त होतो. म्हणजे शरीरामध्ये सुद्धा एक सामर्थ्य असावं लागतं. आणि सामर्थ्याचा जर अभाव असेल तर साधनेची फक्त इच्छा नाही चालत. ते साधनेची इच्छा असताना अनुष्ठानाकरता शक्ती असावी लागते. नाहीतर ब्रह्मप्राप्ती नावाचं फल ऐकलं तर प्रत्येकाला वाटतं मला हे फल मिळावं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. जे जे ऐकलं ते मिळवासंच वाटतं मनुष्याला. पण ते ज्याच्यातून मिळतं ती साधना करण्यासाठी सुद्धा उत्साह, शरीर सामर्थ्य असावं लागतं. जो अत्यधिक आहार घेतो त्याला व्याधी जडतात, योग साधना होत नाही. अतिशय कमी प्रमाणात आहार घेतो तर धातूंचं पोषणच होत नाही. त्यामुळे शरीर सामर्थ्याच्या अभावी साधना करता येत नाही. जो अत्यधिक प्रमाणामध्ये निद्रा घेतो त्याचं आयुष्य वाया जातं, साधना घडत नाही. आणि जो नुसतं जागरणच करतो तर त्याची सुद्धा शरीराची स्थिती बिघडते, म्हणून त्याला सुद्धा योग साध्य होत नाही. आपण पूर्वजीवनामध्ये केलेले अन्याय, जे शरीरावरचे अन्याय असतात ना, ते आपल्याला भावी जीवनामध्ये भोगावे लागतात. म्हणून यासाठी थोडंसं नियमित वागलं पाहिजे. कधी कधी आग्रहाने मनुष्य खूप अन्याय करतो, कुणाचं ऐकतच नाही, मोठ्या माणसाचं नाही, शास्त्राचं नाही, किंवा आयुर्वेद शास्त्राचा सुद्धा तो नियम ऐकत नाही. आणि स्वतःच्याच मनाने ज्याला काही प्रमाण नाही, आधार नाही, अशा दुराग्रहाने काही काही गोष्टी स्वीकारतो. तर त्याचा परिणाम आता नाही पण भावी काळामध्ये भोगावा लागतो. आपल्या शरीराच्या आत काय घडतं हे आपल्याला बाहेरून कळत नाही. कधी कधी पित्ताशयामध्ये खडे होतात. त्याचे सुद्धा कारण हेच आहे की आपण त्याचे नियमन पाळत नाही. आपल्या शरीरामध्ये तूप असावं लागतं, स्निग्धता असावी लागते. म्हणजे थोडंसं तूप खाल्लं पाहिजे. तर ऐकून ठेवायला हरकत काय आहे. दररोज आपल्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी म्हटले बघा, वृथा घृते विन भोजन. जर आपण जेवण करत असाल त्यामध्ये जर तूप नसेल तर त्या भोजनाला वृथा असं म्हटलेलं आहे. मग आता ते जेवण केलं तर जेवण नाही का होत? जेवण नाही, तो व्यायाम होतो. त्याच्यातून मिळतं काय, तर काहीतरी मिळालं पाहिजे ना. जेवण म्हणजे काही दातांचा किंवा आतड्यांचा व्यायाम नाही, ते पुष्टिकारक असं रसायन आहे. आपल्या डॉक्टर बाबांनी एकदा पाठामध्ये सांगितलं होतं की जे गायन करतात ना त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य असावं लागतं. आणि जे जास्त प्रमाणामध्ये बोलतात, वक्ते, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, शाळेतले शिक्षक, ज्यांचा वाणीचा व्यापार जास्त होतो, तर त्यांनी तूप अवश्य खाल्लं पाहिजे. किंवा 2 चमचे तरी तूप आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे दररोज. बरं, महिन्यातून नाही, द्वादशीलाच फक्त नाही, तर ते दररोज गेलं पाहिजे पोटामध्ये. कारण अग्नी जो आहे ना शरीरातला, तो तुपानेच फक्त वर्धिष्णू होतो. आणि वाणी करता अग्नीची जास्त आवश्यकता आहे. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये तूप सेवन जास्त आहे त्यांची वाणी परिपक्व आहे.
आणि ज्यांची फक्त वाणीच वापरली जाते, तो खाल्लं जात नाही, तर भविष्यामध्ये त्यांच्या आतून फुफ्फुस कोरडे होतात. वाणीचाही श्रम व्यवस्थित असला पाहिजे. ऐकून ठेवायला काय हरकत आहे. वृथा घृतेविन भोजन, हे सगळ्यांचं पोषण आहारातून होतं. म्हणून दुराग्रहाने काही नियम स्वतःच्या मनाने तयार करता कामा नये. आपण जे वागतो, जो आहार सेवन करतो, याला शास्त्रात कुठेतरी प्रमाण असलं पाहिजे. जसं की शास्त्रातलं एक प्रमाण असं आहे की मनुष्याने उदराचे 4 भाग करावे. 2 भागामध्ये अन्न भरावं, म्हणजे अर्ध्या पोटात अन्न असावं. त्यातला 3रा भाग जो आहे तो पाण्याने भरावा आणि वायूचं संचालन व्हावं यासाठी 4थम अवशेषयेत, 4था भाग शिल्लक ठेवावा. तर यासाठी श्लोकच आलेला आहे किंवा आता यापुढे येणारा हा श्लोक युक्ताहार विहारसे प्रमाण आहे. पण याला प्रमाण असावं, नाहीतर आपल्याला जर प्रमाण नसेल तर ते अप्रमाणित जीवन स्वैराचारामध्ये सुद्धा प्रवृत्त होऊ शकतं. असा हा विचार त्यातल्या आपण युक्त नाट्यश्नतोस्तु योगोस्ती या श्लोकाचा थोडा विस्ताराने विचार केला. आता 17व्या क्रमांकाच्या श्लोकातला विचार, यामध्ये भगवंताने योग कुणाला साध्य होतो याचा अन्वय मुखाने विचार सांगितला आहे. योगाला भगवंताने एक विशेषण दिलंय बघा. योगः भवति दुःखः. दुःखः म्हणजे दुःखाचं हनन करणारा, दुःखाला नाश पावविणारा. योग कुणाला सिद्ध होतो तर त्याचं चिंतन केलं आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगः भवति दुःखः. एवढीच फक्त संधी या श्लोकामध्ये. फक्त योगः याचाच फक्त विचार करायचा नाही, तर बाकी सगळी पद सारखीच आहे. युक्त, युक्त म्हणजे नियमित, नियमित म्हणजे यथायोग्य, शास्त्राने ज्याला प्रतिपादन केलेलं आहे असं प्रमाणित असावं. पण काय काय प्रमाणित असावं, तर पहिला शब्द घेतला युक्त आहार. आर्हीयते, ज्याचं ग्रहण केलं जातं त्याला आहार असं म्हणतात. जसं अन्नाला आहार म्हणतात, तसं ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे जो जो विषय ग्रहण केला जातो त्या सगळ्याला आहार असं म्हणतात. जसं की कानाचा आहार कोणता आहे, शब्द, तर मग तो सुद्धा योग्य प्रमाणामध्ये घेतला पाहिजे. मग आता शब्द कसे ऐकले पाहिजे, नाही म्हणे कायमच कानामध्ये हेडफोन असतात, ब्लूटूथ असतं, हा आहार नाही. हे आपण लावलेला शोध आहे, शास्त्रात काही याला प्रमाण नाही. ऐकण्याच्या बाबतीमध्ये इतक्या जवळून कानातून ऐकू नये, नाहीतर कानांच्या पडद्यावर परिणाम होतो. तर काही काही माणसं पाहिजे ते कानात हेडफोन लावतात आणि तसेच झोपतात, रात्रभर चालूच आहे ऐकू नये. तसं दुखतं ना कधी कधी कान, ते परवानगी नाही. मी तर कधीच ऐकत नाही. आपण जे फोनवर बोलतो ना, ते फोनवर बोलत सुद्धा ना मनुष्याने त्याचा तो आवाज स्पीकर ओपन करून बोलावा म्हणून इंग्रजी शब्द वापरला. कारण आता मी तुमच्या समोर बोलत आहे, आता एवढं सुद्धा अंतर जे आपलं बोलण्यातलं आहे समोरासमोर, आणि एखादी व्यक्ती 500 किलोमीटर अंतरावर असते. जेव्हा आपण संवाद करतो तेव्हा काय वाटतं की आपण समोरासमोरच बोलतो आहे, समोरासमोर बोलतो हे आपल्याला वाटतं, पण व्यक्ती दूर अंतरावर आहे. याचा अर्थ आपला आवाज कोणती तरी यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचविते आणि त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचविते. प्रचंड वेग आहे की शब्दाला. ते विज्ञानामध्ये असा विचार केला की ध्वनीचा वेग जास्त आहे की प्रकाशाचा वेग जास्त आहे, तर वेग प्रकाशाचा जास्त आहे, ध्वनीचा वेग कमी आहे. म्हणून आकाशात अगोदर वीज चमकते ते दिसतं, प्रकाशाचा वेग आहे, आणि विजेचा आवाज नंतर येतो म्हणजे ध्वनीचा वेग नंतर आहे. हे सूर्यकिरण पडतं की नाही आपल्या पृथ्वीवर, तर याला सुद्धा काही कालावधी दिला आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटाचा काहीतरी कालावधी आहे. सूर्याचं किरण पृथ्वीवर येण्यासाठी एवढा वेळ लागतो, सूर्याचं किरण. आणि प्रकाशाचा वेग प्रचंड आहे. अंतर मोजताना प्रकाश वर्ष असं त्या भूगोलामध्ये अंतर मोजतात. मला सांगायचं काय आहे, प्रकाशाचा वेग जास्त आहे
त्यानंतर दुसरा वेग ध्वनीचा आहे. परंतु जेव्हा आपण फोनचा वापर करून बोलतो तेव्हा असं वाटतं की 500,000 किलोमीटरची व्यक्ती आपल्या समोरासमोर बोलते आहे. मग ध्वनीचा एवढा प्रचंड वेग ज्याने वाढविला ती यंत्रणाच आहे की नाही. आणि एवढ्या प्रचंड वेगाने जर त्याचा आवाज आपल्या कानावर आदळत असेल तर त्या ध्वनी लहरी मेंदूवर सुद्धा परिणाम करू शकतात. म्हणून मोबाईलवर बोलताना सुद्धा मोजकं बोललं पाहिजे किंवा तो आवाज सुद्धा मोकळा करून बोलला पाहिजे. म्हणजे त्या ध्वनी पांगतात आणि त्याचा मेंदूवर किंवा कानावर परिणाम होत नाही. जे माणसं आता सध्याला खूप फोन वापरतात, जास्त प्रमाणात मोबाईलवर बोलतात, परिणाम असा होतो शब्दशक्ती खर्च होते. तर त्याचा परिणाम घशावर होतो, फुफ्फुसावर होतो, कानांच्या पडद्यावरही होतो आणि भविष्य काळात मेंदूवर सुद्धा होईल. त्याला रेडिएशन असा काहीतरी इंग्रजी शब्द आहे बघा. म्हणून ज्या माणसांचं घर टावरच्या जवळ असतं त्याला रेडिएशनचा धोका जास्त आहे. आणि म्हणून गुरुवारी मारुती बाबांचं तुम्ही कधी ऐका, बाबा सांगतात कधी कधी पाठामध्ये की विश्रांती करताना मोबाईल आपल्या डोक्याजवळ नसावा. काहींचं एवढं प्रेम आहे मोबाईलवर, छातीवर मोबाईल घेऊन झोपतात ते. त्यांना नमस्कार आहे, त्यांना तर आहेच आहे, पण धन्य माता पिता दयाचे. अरे एवढी आसक्ती आहे. या सगळ्या गोष्टी घातक आहे ना. म्हणून आहारापासून मी थोडा लांब गेलो. तर इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केला जातो. अन्नच फक्त आहार नाही, डोळ्याने रूप पाहणं सुद्धा आहारच आहे. नाकाने गंध घेणं, सुगंध घेणं आहारच आहे. कानाने शब्द ऐकणं सुद्धा आहारच आहे. म्हणून ऐकत असताना त्याची सुद्धा डेसिबल मर्यादा आहे आवाजाची. किती प्रमाणामध्ये मनुष्याने ऐकलं पाहिजे. काही एका जणांनी मला ते असं दिलं बघा, त्यात हेडफोन असतो ना मोठा, म्हणजे हे ऐका तुम्ही. म्हणजे का बरं? म्हणजे तुम्हाला तुम्ही थिएटर मध्ये आहे असं तुम्हाला मला नाही जायचं थिएटर मध्ये, तोच ऐक म्हणतात. आपण एवढ्या जवळ ऐकतच नाही कधी. त्यामुळे कानात लावून बघा तुम्हाला अनुभव कसा येईल. लावलं तर म्हणलं आपण नेमकं कुठं सापडलोय, कोणत्या भुयारात का काय. तुम्हीच ऐका म्हणलं, आपल्याला काही ऐकायची गरज नाही. ऐकलं नाही पाहिजे, एवढं जपलं पाहिजे ना. नाहीतर मग परमार्थामध्ये सगळ्यात चांगले कोण आहे? कान. व्यवहारामध्ये सगळ्यात चांगले डोळे. ज्याचे डोळे गेले त्याला व्यवहार चांगला करता येत नाही. आणि परमार्थामध्ये ज्याचे कान गेले त्याला चांगला ऐकता येत नाही. म्हणून आयुष्यभर कान जपले पाहिजे परमार्थिक व्यक्तीने. आणि व्यवहार ज्याला आयुष्यभर चांगला करायचा त्याने डोळे जपले पाहिजे. मोबाईल रात्री बघू नये. काही काही विद्यार्थी लाईटही बंद करतात आणि वरतून चादर ओढून घेतात आणि मग मोबाईल पाहतात. काय अभ्यास असेल? डोळ्यातनं त्याच्यामध्ये कोरडेपणा येतो. दृश्य पाहणं हा डोळ्यांचा काय आहे? आहार आहे, आहार. म्हणून ते आहार सगळे युक्त असावे, नियमित असावे आणि यथायोग्य असावा. शब्द भगवंताचा आहे. तो कोकणाचं भाष्य या श्लोका युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. ते तुकोबरायचं प्रमाण निश्लोक जशाच तसा अनुवाद आहे, जशाच तसा. श्लोकाचं असणारं मराठी भाष्य अभंगात आलं तर एकाच प्रमाणात तुकोबारांनी ते आणलेलं आहे. संतांची काय आहे भूमिका आहे? ऋतंभरा प्रज्ञावंतात भगवंताच्या वाक्याला मराठी भाषेमध्ये सूत्ररूपाने प्रतिपादन करणं. म्हणजे एकच शब्द देवाचा युक्त आहार. त्याच्यानंतर शब्द आला विहार. विहार म्हणजे चालणं. चालणं सुद्धा योग्य असावं बरं. म्हणजे चालण्यात सुद्धा मर्यादा आहे. नाही तर प्रचंड प्रमाणात जर आपण चालतच आलो नुसते तर आपल्या गुडघ्यामध्ये सांध्यामध्ये जे काही स्निग्धता असते ते स्निग्धता संपून जाते. म्हणून कधी कधी बघा काही माणसं सहज हाडं वाजतात, कारण त्याच्यातलं आतलं अलीकडचा शब्द ठेवतो. तुम्ही गाडी बैल पाहिली असेल तर त्या चाकामध्ये आणि आकामध्ये, ते आक असतो की नाही लोखंडाचा आणि चाक असतो, तर त्याच्यातलं जर स्नेहन कमी झालं तर त्याला वंगण लावावं लागतं, तेव्हाच ती गाडी चांगली चालते. तसं आपल्या शरीरातल्या प्रत्येक साध्यामध्ये वंगण असावं लागतं. आणि ते कशाने मिळतं? तुपाने मिळतं. त्या सांध्याने तर मग कटकट असा आवाज येतो. म्हणजे घरातली कटकट वेगळी बरं, सांध्यातली कटकट वेगळी, त्याचा आवाज येतो. म्हणजे सांधे चांगले राहण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा ते वंगण, थोडक्यामध्ये आपण हा शब्द घेऊ आता,
तर स्नेहन व्हावं लागतं. म्हणून किती चालावं, तर शास्त्रातली मर्यादा आहे योजनान्न परम गच्छे. एका दिवसाला एका योजनापेक्षा जास्त चालू नये. त्या एका योजनामध्ये 3 किंवा 4 कोस अंतर असतं आणि एका कोसामध्ये 3-4 किलोमीटर अंतर. म्हणजे जास्तीत जास्त मनुष्याने फार झालं तर एक 16 किलोमीटर पर्यंत चालावं किंवा 20 किलोमीटर चालावं, जास्त नाही चालू. प्रसंग आला, आपण वारीमध्ये चालतो ना, तेवढं चालणं योग्य आहे. पण ते कायमच वर्षभर नाही, नाहीतर मग त्याच्यात पुन्हा काय होऊ शकतं. आता हे वाक्य ऐकलं समन्वय लक्षात ठेवला पाहिजे. पण नुसतं बसून राहणंही चांगलं नाही आणि फार चालणंही चांगलं नाही, त्याच्यामध्ये समन्वय आहे. कदाचित योजनाचं माप चुकू शकतं, पण प्रमाण आहे योजनान्न परम गच्छे. एका योजनापेक्षा एका दिवसामध्ये साधकाने फार जास्त चालू नये. त्याला मधुकरी जर मागायचे असेल तर एवढ्याच अंतरावर त्याची घर असावी, यापेक्षा जास्त नसावी. युक्त आहार, आहार म्हणजे ग्रहणाधिक, विहार म्हणजे पादक्रम म्हणतात त्याला, पायांचं चालणं सुद्धा योग्य असावं. पुढे शब्द आला युक्त चेष्टस्य कर्मसु. सगळ्या प्रकारचे कर्म किंवा चेष्टा, कर्मातली चेष्टा ज्याची योग्य प्रमाणातली आहे असा ज्याचा विचार आहे. मग आता साधकाचं कर्म कोणतं आहे? प्रणवाचा जप करणं, हे त्याचं काय आहे? कर्म आहे. उपनिषदांचा पाठ करणं, संत वाङ्मयाचा स्वाध्याय करणं, हे सगळं साधकाचं कर्म आहे. आणि त्या सगळ्या कर्मातली त्याची चेष्टा किंवा क्रिया युक्त म्हणजे योग्य प्रमाणात असावी, नियमित असावं आणि ते नियमित कालात असावं. म्हणून जेव्हा आपण स्वाध्याय वगैरे करतो की नाही, याच्यामध्ये एक नियमित काल ठरलेला आहे. त्या त्या कालात जर ते कर्म केलं की त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे समाधान शक्ती प्राप्त होत असते. पुढे शब्द आला युक्त स्वप्नावबोधस्य. स्वप्न शब्दाचा अर्थ केला आहे निद्रा. पाठीमागे पण हा शब्द आला काही नाही. न जाती स्वप्नशीलस्य. स्वप्न शब्दाचा अर्थ होतो निद्रा. निद्रा कशी असावी आणि अवबोध म्हणजे जागृती. जागृती पण कशी असावी? युक्त असावी. युक्त म्हणजे योग्य कालात जाग आलीच पाहिजे आणि योग्य कालामध्ये झोपही लागली पाहिजे. या बाबतीत आपलं सगळं बिघडलेलं नियोजन आहे. आपल्याला ज्या काळात विश्रांती लागली पाहिजे त्या काळात झोप लागत नाही. मी असे कितीतरी विद्यार्थी पाहिले, त्यांनी मला तक्रार केली, म्हणजे तुम्ही किती वाजता झोपता? जास्तीत जास्त 10:30 झोपतो. म्हटलं मी 10-10:30 वाजता. तुम्हाला कसं काय झोप लागते? म्हणजे त्याच्यात काय अडचण आहे? तुम्हाला नाही का लागत? त्याने आम्हाला अशी सवय लागली, आम्हाला 1 पर्यंत झोपच लागत नाही. याचा अर्थ निद्रा बिघडलेली आहे. म्हणजे जोपर्यंत शेतकरी वर्गाचे अर्ध्या निम्मी पुढे झोप होऊन जाते बघा. दिवसभर जे माणसं कष्ट करतात ना शेतामध्ये, ज्यांनी काबाड कष्ट केले त्यांना म्हणावं लागत नाही झोपा म्हणून. उलट ते कधी कधी त्यांना जेवायला उशीर झाला तर ते धान्याच्या पोत्याला टेकतात. राशी असते की नाही, त्यालाच टेकून ती जाग्यावर झोपतात बघा. थकला मनुष्य की झोपत असतो. ती झोप का बिघडली? तर आपण दुपारी जास्त घेतो. ज्याची झोप दुपारी जास्त होते त्याला रात्री उशिरा लागते, आणि ज्याला रात्री उशिरा लागते त्याची पाठाला गैरहजेरी पडते. हे घडतं सगळं. म्हणून ते नियमित असावं. नियमित कालामध्ये झोप पाठाचा विषय नाही, आता आपण पाठातले आहे म्हणून सांगितलं, पण एरवी मग काही ना काहीतरी घडू शकतं. म्हणून नियमित कालामध्ये झोप लागली पाहिजे आणि नियमित कालामध्ये जागही आली पाहिजे. ज्याची विश्रांती पूर्ण झाली त्याला बरोबर जाग येते, उठावं लागत नाही. शरीराचे सगळे धर्म आहे. युक्त स्वप्नावबोधस्य. आणि असा जर असेल तर म्हणजे काय? ज्याची निद्रा आणि जागृती नियमित आहे, ज्याचं उपनिषदाचं पाठ, स्वाध्याय, प्रणवादिकांचा जप योग्य प्रमाणातला आहे, ज्याचा आहार आणि विहार म्हणजे चालणं हे सगळं नियमित आहे, अशा साधकाच्या हातून दुःख हा योग भवती. त्याच्या हातूनच दुःख नाश करणारा योग त्याच्याकडून सिद्ध होतो. तर याचा अर्थ असा आहे योग साध्य होणं म्हणजे त्याला समाधी लागते.
या सगळ्या नियमित जीवनामध्ये तो वावरत आला की संपूर्ण दुःखाला कारण असणारी मूलभूत अविद्या आणि त्या अविद्येचा नाशक असणारं ब्रह्मविद्या, तर ही ब्रह्मविद्या उत्पादक होण्यासाठी हा योग त्याला साध्य करतो. मी योगाची स्तुती केली आहे. वास्तविक अविद्येला नाश करणारं तत्वज्ञानच आहे, पण त्या तत्वज्ञानाला निर्माण करण्यासाठी जी पोषक भूमिका लागते ती योगामुळे सिद्ध होते. म्हणून आपण म्हणतो ना, तरी विरक्ती वाचवणे काही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवी. जसे विरक्ती आवश्यक आहे तसा हा योगातला सुद्धा विचार आवश्यक आहे. मग आता या श्लोकामध्ये प्रतिपादन केलेले नियम कोणाला आवश्यक आहे? यच्च यावत मानव मात्राला आवश्यक आहे. जो कर्म साधना करतो कर्मयोगातला त्याला पण हे आवश्यक आहे. जो भक्ती योगाची साधना करतो त्यालाही आवश्यक आहे. ज्ञान योगाची साधना करत असेल तर त्याला सुद्धा नियम आवश्यकच आहे. आणि योगाची साधना करत असेल तर त्याच्याही जीवनामध्ये सगळ्यात या नियमांचं पालन करणं आवश्यकच आहे. म्हणून ज्या ज्या इंद्रियांचा आपण जो जो आहार घेतो तो सगळा आहार या श्लोकानुसार असावा. शरीराला ऊर्जा सामर्थ्य मिळतं आणि मग साधना समाधानकारक होऊ शकते. यावर आता ज्ञानोबारायांचं भाष्य आहे. थोडा श्लोकाचा विस्तार झाला पण तो आवश्यक असल्यामुळेच केला. आहार तरी सेवीचे परी युक्तीचे ने मापे मवीचे, क्रिया जात आचरीचे तयाची स्थिती. बघा ज्ञानोबारायांचं अनुमोदन आहे, मान्यता आहे. आहार तर सेवन केलाच पाहिजे, परंतु एवढं जर नुसते आज्ञा मिळाली पुढची जर उभी नाही वाचली तर मग पुन्हा अनर्थ होण्याची शक्यता आहे. ज्ञानोबारायच म्हणले आहार तरी सेवेचे. अर्थामध्ये किती वेळा किती प्रमाणात याला माप आहे ना. म्हणून शब्द ठेवला परी आणि परंतु शब्द जर आला तर मागच्या वाक्यामध्ये काही ना काही नियमन करावे लागतात, अटी घालावे लागतात. मग आपण आहार पाहतो आहे, केवळ अन्न हाच आहार नाही तर त्या त्या इंद्रियांच्या द्वारे सेवन केला जाणारा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे आहार आहे. त्या सगळ्या इंद्रियांचे आहार योग्य कालामध्ये योग्य प्रमाणामध्ये सेवनच करावे. त्या आहारात पुन्हा दोन प्रकार, एक आहे व्यावहारिक आहार, दुसरा आहे पारमार्थिक आहार किंवा आणखीन अलीकडे विहित आहार, निषिद्ध आहार. तर निषिद्ध आहार टाकावा, विहित आहाराचं सेवन करावं. आपल्याला डोळ्यांनी पाहायचं आहे ना तर मग डोळे भरून या पाहिन तुझे मुख. आपल्याला ऐकायचंच आहे ना, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. आहारच आहे. परमार्थ फार सोपा आहे, फक्त दिशा बदलायची आहे. या से उखाडो या लगावो, एवढंच करायचं की नाही. इंद्रियांना सेवनाची आवडच आहे, फक्त इंद्रियाला आपण देतो काय यावर ते अवलंबून आहे. निषिद्ध विषय देण्यापेक्षा विहित विषयाचं सेवन करा. ऐकायचं आहे ना मग देवाची कीर्ती ऐका. रुक्मिणी मातेनं भगवंताचं फक्त चरित्रच ऐकलं आणि भगवंताचे गुण ऐकले तर ऐकल्याबरोबर भगवंताकडे चित्तवृत्ती आकृष्ट झाली आणि परमात्मा श्रवणातूनच हृदयामध्ये प्रवेश करतो. प्रविष्ट वयम कर्ण रंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम धनोति शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद. आहार तर सेवन नक्की केला पाहिजे, परंतु त्याला माप आहे, माप. आता ज्ञानोबारांनी इथं माप ठेवलं बरं. परी मापे मविजे, मविजे म्हणजे मोजावं. आता ते माप आपण आपल्या पद्धतीने लावायचं नाही, नाहीतर आपलं माप फार कठीण आहे. अमर्यादित जर माप असत तर मग पाहायचं कामच नाही. काही माणसं ते दुकानात गेल्यानंतर पहिले विचारतात जेवण अनलिमिटेड आहे का मर्यादित आहे, आणि मग कधी कधी ते आपल्या आकारावरून प्रांतावरून पाहतात. त्यांच्या लक्षात येते महाराष्ट्रीय का, याला अमर्याद फक्त भाग द्यायचा आहे, नाहीतर आपल्याला हॉटेल बंद करावं लागेल. तर त्याचं माप ठरलेलं आहे. युक्तीचे मापे मवीचे, त्याला युक्ती आहे. युक्ती त्याच्यामध्ये विचार आहे. युक्ती म्हणजे नियम. युक्त म्हणजे काय, योग्य परिमाण.
योग्य परिमाणालाच युक्ती असं म्हणतात. तर ते आपल्या आयुर्वेदामध्ये काही ग्रंथ आहेत, त्यामध्ये अष्टांग हृदयम, त्याच्यानंतर बरेचसे आता सगळ्यांचे नाव मला चरक संहिता, च्यवन नावाचे ऋषी आहेत. तर त्यांचा विवाह झाला सुकन्या नावाच्या राजकन्येबरोबर. ते वार्धक्य अवस्थेला प्राप्त झाले, पण तपश्चर्या केली, देवांचे वैद्य प्रसन्न झाले आणि त्यांना विशिष्ट प्रकारची विधी सांगितली. तर त्यांनी औषधापासून एक प्राश तयार केला आणि त्याचं सेवन केलं की त्यांना तारुण्य मिळालं. पण त्यांच्या नावानेच तो पाक तयार झाला, नावच पडलं च्यवनप्राश. हे त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे जी व्यक्ती कायम च्यवनप्राश खाते तर ते तरुण होते. पण त्याच्यामध्ये काही साधे च्यवनप्राश भेटतात आणि काही केसरयुक्त भेटतात, तर ते थोडे महाग असतात. आता व्हायचं असेल तर घ्यावं लागतील ते. किंवा जो आवळा घेतो नित्य सेवनामध्ये आवळा फळ घेतो, तर त्याला सुद्धा वार्धक्य त्याच्यापासून दूर राहतं. तर च्यवन नावाचे ऋषी, चरक नावाचे, वाग्भट नावाचे, सुश्रुत नावाचे ऋषी आयुर्वेदातले झाले. तर एकदा देवांनी त्यांच्या समोर येऊन पक्षाच्या रूपामध्ये प्रश्न विचारला, को रुक कह अरुक. रुक म्हणजे रुग्ण, अ म्हणजे नाही, तो रोगी कोण होत नाही, म्हणजे निरोगी कोण असतो. तर त्यांनी त्या भाषेमध्ये उत्तर दिलं, हितभूक, मितभूक, ऋतुभूक, अशाकभूक आणि अभूक असे त्याचे विचार केले. कोण कोण मनुष्य रोगी होऊ शकत नाही. तर 5 पद्धतीचा विचार युक्तीचा त्यामध्ये आला आहे. रोगी कोण होत नाही, जो अजिबातच जेवत नाही, अभूक. इथून सुरुवात करू आता. जो अजिबातच जेवत नाही त्याला रोग होत नाही. आणि मग मरल ना, तो मरेल पण रोग नाही होणार, अभूक म्हणतात त्याला. जो काहीच खात नाही तर त्याला रोग नाही होणार. म्हणजे खाणाऱ्या माणसाला काय होतो, अन्न खाणाऱ्या माणसाला रोग होऊ शकतो. पण जो अजिबातच काही खात नाही तर तो जाऊ द्या, अन्नाच्या अभावी मरेल पण रोगाने मरणार नाही. पण तिथं आपण नाही जायचं, पण काय कोण ठेवायचं. दुसरा आहे अशाकभूक. शाक म्हणजे भाजीपाला. जो भाजीपाला खात नाही तो रोगी होत नाही. याचा अर्थ काय, जो भाजीपाला खातो तो रोगी होऊ शकतो. आणि कसा विचार सांगतो तुम्ही, तर त्याचा विचार असा आहे की फार जास्त प्रमाणामध्ये भाजीपाला खाल्ला नाही पाहिजे. कारण का, त्या पानामध्ये बऱ्याचदा विषाणूंचा प्रवेश झालेला असतो. हे ढगाळ वातावरण होतं की नाही, तेव्हा बघा भाजीपाल्यावर आळ्या पडतात. आणि मग तसा जर भाजीपाला खाल्ला तर मग आपल्याला रोग होऊ शकतात. म्हणून जुन्या काळामध्ये, आजही खेडेगावात तुम्ही बघा, भाजीपाला जास्त खाल्ला जात नाही. ते जास्त प्रमाणात डाळी खातात आजही. आता हे आपल्याकडे आलं, पण मग कधी कधी आम्हाला दवाखान्यात सांगतात की तुम्ही भाजीपाला मोठ्या प्रमाणात खाल्ला पाहिजे. तर त्याचे नियम ठरलेले आहेत. म्हणून ज्या भाजीपाल्यामध्ये कोणत्या प्रकारचे विषाणू किटाणू नसेल असा जर खाल्ला तर जास्त अडचण नाही. पण अशाकभूक तर तो सुद्धा मनुष्य रोगी होत नाही. जास्त भाजीपाला प्रमाणात खाल्ला की त्याला मग बरेचसे रोग होण्याची शक्यता आहे. काही काही भाजीपाले खाल्ले तर काही काही मनुष्याला वायू प्रकोप होतो बघा पोटामध्ये. त्याचं कारणच ते आहे. हे झाले 2 लक्षण. आणि 3 लक्षण महत्वाचे आहे, हितभूक, मितभूक, ऋतभूक. जो हितकारक भोजन करतो युक्तीच्या मापाने खाल्लं पाहिजे. युक्तीचे मापे मवीचे. हितकारक भोजन करावं, जे आपल्या इंद्रियाला, आरोग्याला, शरीराला सामर्थ्य प्रदान करेल आणि जे हितकारक असेल. आपल्याला जे आवडतं डोळ्यांना किंवा जिभेला जे रुचतं ते हितकारक असेलच असं काही सांगता येत नाही. बहुधा जे जे आपल्या इंद्रियाला आवडतं ते उदराला हितकारक नसतं. म्हणून अन्नाचा विचार, तो परिणाम लवकरात लवकर नाही होत, दूरगामी त्याचा परिणाम असतो. आणि कधी कधी आपण साधनेतून सात्विक मन तयार करायला जातो, पण अन्न सेवनामध्ये जर चुकलं तर आपलं सात्विक गुणाची हानी होते आणि ते हितकारक होत नाही. म्हणून ताटामध्ये अन्न आलं की पहिल्यांदा विचार केला पाहिजे, आपल्या शरीराला, इंद्रियाला, मनाला, बुद्धीला हितकारक आहे का, तर ते सेवन करावं.
नाही म्हण त्यांचा आग्रह लय होता, मग त्यांना कसं काय नाही म्हणावं, आपण हितकारक आहे का नाही हे पाहिलं पाहिजे की नाही. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मितभुक, मोजकं जेवण करावं. मोजकं म्हणजे किती, ज्यामुळे अशक्तपणाही येणार नाही आणि जे जेवण केल्यानंतर उठावसच वाटणार नाही असं जेवण कधीच करू नये. नाहीतर कधी कधी माणसं म्हणतात इतकं जेवण झालं आता उठावसं सुद्धा वाटत नाही, आता उठावेसे म्हणा हे तर नाही ना, मग ते ओळखटे आहे सिद्ध. आज एवढंही जेवण भरपूर नसावं, कमीत कमी श्वास घ्यायला तरी जागा असावी की नाही. तर मोजकं जेवण करावं ज्यामुळे जाटेही येणार नाही आणि अशक्तपणा सुद्धा येणार नाही. तिसरा प्रकार आहे ऋतभूक. आपलं जेवण हे ऋतू काळानुसार असावं. जास्त प्रमाणातलं जेवण आपण हिवाळ्यात घेऊ शकतो. म्हणून हिवाळ्यातलं जेवण आहे ना, बाहेर थंडी असल्यामुळे आपण जास्त प्रमाणातले जड पदार्थ जरी खाल्ले, म्हणजे जे पचण्याकरता कठीण असतात असेही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते आपल्याला पचू शकतात. ऋतूनुसार भोजन असावं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात पेय पदार्थ असावे, कारण पाण्याची आवश्यकता आहे. आणि पावसाळ्यातलं जे जेवण आहे ते तर खूप विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण त्या काळामध्ये वातावरण ढगाळ असतं, पावसाचंही वातावरण आहे आणि सूर्याचंही दर्शन त्या काळामध्ये होत नाही. पण ते आषाढ महिन्यामध्ये जास्त ठेसा खाऊ नये असे नियम असतात की नाही. सहज तुम्हाला फक्त उदाहरण सांगितलं, नाही त्याचा परिणाम फार विपरीत होऊ शकतो. ऋतूनुसार जेवण असावं. आता आणखी त्याच्याला बारकाईचा विचार, जेवण कसं असावं तर आपल्या देशानुसार असावं. जे माणसं स्वतःला सुशिक्षित समजतात आणि विदेशातले पदार्थ ते खातात, सडून पदार्थ, तर ते शिकलेले नाही, तर त्याच्या अगोदरचा हू शब्द टाकायचा तिथं असो, तुम्ही घरी गेला टाका, शिकलेले नाही ते फक्त काय झालं स्वतःला दांभिकतेनं स्वतःला मानतात. तर आहार देशानुसार असावा. पहिला, आपल्या भारतामध्ये कितीतरी प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रांतात आपण गेलो त्या प्रांतातला आहार घेतला पाहिजे. आपण समजा अयोध्येला गेलो तर तिथला आहार घेतला पाहिजे. वाराणसीला गेलो समजा आपण, हरिद्वारला गेलो किंवा खाली दक्षिण भारतामध्ये गेलो तर त्या त्या प्रांतातला आहार घेतला. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो, म्हणजे जगन्नाथपुरीला भात जास्त वाढतात म्हणून मग तिथला आहार काय अडचण नाही, आपल्या सगळं चालतं. पण ते वेळेत आलं पाहिजे. म्हणजे देशानुसार प्रांतानुसार आहार असावा. त्यानंतर काळानुसार आहार असावा. सकाळचा आहार वेगळा आहे, दुपारचा वेगळा आहे आणि सायंकाळचा फक्त सांगावा लागतो म्हणून वेगळा आहे. नाहीतर आहार 2च वेळा असावा. त्यातही असाही, सकाळी जर आपण भोजन करत असाल तर आपण भोजनानंतर फळं घेऊ शकतो. भोजनानंतर सकाळी. दुपारी आपण जेवण केलं तर त्या जेवणानंतर ताक घेतलं पाहिजे. ताक नाही कळालं तर हिंदीत त्याला छाश म्हणतात. स्वस्त मिळतं ते, कधी कधी महागही मिळू शकतं, त्याला छाश म्हणतात. रात्रीच्या जेवणानंतर आपण दूध घेतलं पाहिजे. पण त्या दुधाचं आणि रात्रीचा जो आपण आहार घेतला ना त्याचा स्वभाव जुळला पाहिजे. नाहीतर रात्री आपण कारल्याची भाजी खाल्ली आणि त्याच्यावर दूध घेतलं तर ते चालणार नाही. जेवणामध्ये विरुद्ध आहार सगळ्यात घातक आहे, तर तो टाळला पाहिजे. विरुद्ध आहार, दूध आणि दही, दूध आणि ताक, दूध आणि पनीरची भाजी ती जास्त खाल्ली जाते आता. खरं तर असं आहे की दही गरमच नाही केलं पाहिजे, पण मग आता काही काही माणसं भाजीमध्ये दही असा तडका देतात, ते चालत नाही बघा. त्याच्याने ते असं म्हणतात की गुड बॅक्टेरिया, दह्यात ताकामध्ये काही जीवाणू असतात आणि ते शरीराला आवश्यक असतात, ते जर गरम केले तर नष्ट होतात सगळे. मग दही न राहता त्याचा परिणाम वेगळा होऊन जातो. म्हणून आहाराचे इतके बारीकाईने नियम आहे. आणि ते आता बाहेर जर आपण एखादा पदार्थ ठेवला ना ज्याला ऊन लागतं, वारा लागतो, तर तोही पदार्थ ठराविक काळाने खराब होतो बघा. आणि आपल्या पोटात पदार्थ गेला तर तिथं ऊनही नाही, वाराही नाही, सरळ सर त्याला कोठडीच आहे ना. मग जठराच्या अग्नीत गेला तर तो पचतो, जर नाही गेला तर मग
तो न पचता कुठेतरी सडून राहतो आणि मग त्याचा परिणाम होऊ शकतो. हे सगळे नियम पाळा. आहार तरी सेवेचे. ताटामध्ये आलं नाही तर कधी कधी होतं असं, आपल्या ताटामध्ये बासुंदी येते, श्रीखंडही येतो. काही काय जे वाढणारे माणसं असतात ते जास्त भाविक असतात पण विचारी नसतात. फक्त फक्त भावनेला महत्व नाही ना, त्याला विचारही असला पाहिजे पाठीमागं. नाही म्हणे आमची इच्छा आहे आणि मग तुम्ही परत कधी आमच्या घरी येणार आहे. अरे इथून जेवण तो दवाखान्यातच येतो, त्याच्याही घरी जाणार नाही. नाही म्हणजे परत कधी तुम्ही येणार आहे, कधी योग येणार आहे. म्हणून एवढे पदार्थ एकदाच केले. एवढे पदार्थ एकदा दाटी नाही करायचे. 2-3च पदार्थ पाहिजे जेवणामध्ये, पण ते चांगले पाहिजे आणि भरपूर पाहिजे. जास्त पदार्थ खाणं हे चांगलं नाही, कारण शरीराला ते आपण वाहन चालवतो की नाही, मग रस्ता चांगला आहे आणि वारंवार गेअर बदलला तर गाडी खराब होऊ शकते. तसं आपल्या शरीराला सुद्धा गोड पदार्थ आला की आतली रचना बदलते, आंबट पदार्थ आला की रचना बदलते आणि ते वारंवार जर बदलावं लागत असेल तर त्याचा परिणाम होतो. म्हणून भोजन कसं करावं, थंड खाऊ का नाही, जास्त प्रमाणात थंडही खाऊ नये, अतिउष्ण सुद्धा खाऊ नये. जेवणानंतर काय घ्यावं, खरं तर सुरुवात गोडापासून करावी. जेवणामध्ये प्रारंभ गोडापासून, मध्यंतरी मग थोडेसे बाकीचे तिखट पदार्थ वगैरे सेवन करावे आणि शेवट कशात व्हावा, ताकामध्ये व्हावा. तेव्हा आता उन्हाळ्याच्या काळामध्ये मठ्ठा असतो पण त्यात बर्फ नसावा पुन्हा, नाहीतर मग त्याच्यामध्ये जास्त बर्फ असेल तर थंड चाल. ते थंड प्रमाणातलं पेय जठराचा अग्नी शांत करतं, सगळं अन्न पुन्हा पचत नाही. म्हणून इतका त्यातला बारकाईचा विचार आहे. आहार तरी सेवेचे, एवढ्या वेळी आपलं प्रवचन एखादं होऊ शकतं. आहार तरी सेवेचे परंतु युक्तीचे मापे मवीचे. त्याच्यामध्ये माप असावं, माप, आणि ते विचाराचं असावं. तुम्हाला जर या ओवीचं अनुष्ठान पाहिजे असेल तर फक्त गुरुवारी श्री मारुती बाबा जेव्हा जेवण करतील ना तेव्हा फक्त त्यांच्या जेवणाचं अवलोकन करा. तुम्हाला या ओवीचं वेगळं सांगायची गरजच पडणार नाही. आहार तरी सेवेचे पण युक्तीचे मापी मवी. मी बाबांचं अवलोकन केलं होतं एकदा जेवताना. असं बाबा सगळ्या पदार्थाला चाचून पाहतात बघा, शिजला का नाही शिजला असं सगळं पाहतात. त्यांच्या बरोबर ते बोटाला त्यांना कळतं. आणि एकही घास बाबा शिल्लक घेणार आहे, किती तुम्ही आग्रह करा, नाही म्हणजे नाहीच घेणार. म्हणजे अगदी चतकुर जरी भाकर असेल ना आपण आग्रहाने, नाही म्हणजे नाही. म्हणून आजकाल बाबांचं वय जर पाहिलं तुलना केली तर त्यांच्या वयातली एक सुद्धा व्यक्ती एवढी ऊर्जा संपन्न आपल्याला आढळणार नाही. या वयातही बाबांचं बघा तुम्ही, आता योगासनं करतात, व्यायामही करतात आणि किती प्रचंड प्रमाणातला प्रवास झाला. आता आपला प्रवास जर झाला एखाद्या दिवशी जागरणाचा, दिवसभर आम्ही त्याची कसर काढतो. दिवसभर कधी फोन करा का नाही, झोपलेलोच आहे अजून. एवढं आपण रात्री जागरण झालं की आपण दिवसा झोपण. बाबांचा किती प्रवास होतो, विमानातला प्रवास असू द्या, कीर्तनाचा असू द्या, बाबांच्या पाठात नाही खंड होत. ते ऊर्जा येते कुठून तर त्यांनी आयुष्यभर जे सांभाळलं ना आहार विहाराचे नियम, तर आता त्या सगळ्या आहारांच्या नियमाने त्यांच्या शरीरामध्ये झालेले ओज तयार, आणि ते ओज इतकं प्रचंड प्रमाणातलं आहे की आता ते ओज बाबांचं पुनरक्षण करत आहे. आहार तरी सेवेचे पण त्याला मात्र युक्तीचं माप लावलं पाहिजे आणि आहारामध्ये स्पर्धा करू नये. आपला मित्र शेजारी जेवायला बसला आणि मग त्याने भरपूर खाल्लं, मग तिथं त्याला कशा मागं पाडायचं, स्पर्धा करायची. मग त्याने 5 वय पाठ केला तर आपण 11 करायच्या, नाही म्हणजे त्याने 5च जामून खाल्ले मी 11 खाल्ले, इथं स्पर्धा अशी नाही करायची. प्रत्येकाची पचन शक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचे असणारी सामर्थ्य शक्ती वेगळी, म्हणून एकाच आहार दुसऱ्याला चालत नाही, तेवढा आहार घेऊ सुद्धा नाही. आणि आपण घेतलेला आहार आपलं शरीर आपल्याला सांगत असतं. आपण पहिला घास जेवढ्या आनंदाने घेतो तर आपलं पोट भरत भरत आल्यानंतर आपल्याला आपलं पोट संकेत करतं की आता जेवणामध्ये पहिल्यासारखी रुची लागत नाही, म्हणून तिथपर्यंत आपण थांबलं पाहिजे. म्हणजे आपल्याला बरोबर शरीर संकेत देतं बघा, पण आपण ऐकतो कुठं, आपण आपल्या शरीराचं नाही ऐकत, आपण समोरचा यजमान त्याचा आपण ऐकतो. आणि ते यजमान काय माहिती, कधी कधी काय होतं माहितीये का, स्वयंपाक केला जातो 11 जणांचा
आणि येताना 5-6 माणसं येतात आणि मग त्या यजमानाला काळजी पडते, आता हे याची वाट कशी लावायची. आणि ते म्हणता सुद्धा मग एवढं केलं मग कोणाला भाऊ घालायचं. अरे मग आमच्या कशाला प्रारब्ध आवडत. त्यांच्या लक्षातही नंतर येतं मीठ लावल्यावर भजे वाढावे. काय असं नाही, त्याला युक्ती आहे. आता मग 5 जण आले ना 11 जणांचा स्वयंपाक त्याच्या अंगावर थोपायचं असं नाही चालत. त्याला माप आहे. आहार तरी सेवीचे पण युक्तीचे नि मापे मवीचे. क्रिया जात आचरीचे तयाची स्थिती. जात म्हणजे समूह आणि क्रिया जात म्हणजे सर्व प्रकारचे कर्म. तयाची स्थिती त्याच स्थितीने म्हणजे कोणत्या स्थितीनं तर युक्तीच्या मापाच्या स्थितीनं संपूर्ण कर्माचं आचरण केलं पाहिजे. त्या कर्मामध्ये अत्यधिक आळसही नसावा आणि प्रचंड प्रमाणातली घाई सुद्धा नसावी. हे सगळा नियमितपणा आहे. हे ज्ञानोबारायच आईच्या अंतकरणाने सांगतात. माऊली आहेत ना, पाठीमागं सांगितलं बघा, आपण एक विचार पाहिला की ते नाडी ते सोडवी, गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी, परिविहावे ना व्याधी ते दावी, सवेचे हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. नियमाला होता पाठीमागे ते कुंडलिनी शक्ती किंवा तो अपान वायू प्रचंड प्रमाणातला बिघाड शरीरामध्ये निर्माण करतो. आणि असा जर परिणाम पाहिला की साधकाला भीती वाटते, परंतु विगत भीही यावर ज्ञानोबा भाष्य करतात की साधकाने या बाबतीमध्ये घाबरू नये. बघा, साधका ते भेडसावी परी विहावेना, त्याने घाबरू नये. ही कोण सांगू शकते बरं? आईच सांगू शकते. आणि साधकांची योगी पुरुषांची ज्ञानोबा आहे साक्षात माऊली आई आहे ना. साधकांचा मायबाप किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आईचं अंतकरण हे आपल्या बालकाकरिता त्याच्या हिताकरता कायमच विचार करत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि तोच कळवळा आहे. ऐसी कळवळ्याची जाती. त्या कळवळ्याच्या प्रकारातून हे ज्ञानोबांचं सांगणं आहे. इथं देवाने सुद्धा या श्लोकातलं जे चिंतन केलं, ज्ञानोबा त्याचा विस्तार करतात. म्हणून आहाराशिवाय शरीर टिकत नाही. हे जरी खरं असलं तरी पण केवळ अत्यधिक प्रमाणातल्या आहाराने सुद्धा साधना होत नाही. म्हणून त्याला शरीर जगलं पाहिजे, साधनेत उत्साह राहिला पाहिजे, एवढ्या प्रमाणात आहार नक्की घेतला पाहिजे. आणि त्यावर अन्यायी करता कामा नये. जर आपल्याला प्रदीर्घ कालाची साधना करायची असेल तर आपल्या समोर ताट आलं की पहिल्यांदा आपल्याला त्या आहाराचा परिणाम दिसला पाहिजे. पहिल्यांदा याच्या सेवनाने मला मिळणार काय आहे, याच्या सेवनाने माझी प्रगती काय होणार आहे, असा युक्तीचा विचार जर असेल तर तो माप आहे. आणि ते माप कुठं आहे बरं? ते माप हातात नाही, ते माप आपल्या बुद्धीत आहे, ते माप आपल्या चित्तात आहे. आणि चित्ताच्या मापाने अगोदर विचार करावा आणि मग आपल्या हाताच्या मापाने ते मोजून सेवन करावं. ते किती घास, ते आपण क्रोच्र किंवा चांद्रायण नावाचं व्रत ऐकलं असेल कधी. चांद्रायण नावाचं व्रत आहे ना, ते चंद्राच्या कलेप्रमाणे एक घास वाढवावा. चंद्राच्या कला कमी कमी होत आल्या की एक घास कमी करावा, असं आहाराचं विधी सांगितलेलं आहे. पण मग ते माप कसं आहे, वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे चित्तातलं माप आहे. आणि चित्तात आलेलं माप हातामध्ये प्रकट होतं. युक्तीचे मापे मवीचे, मोजावते, मोजका आहार घ्यावा. आणि त्याचप्रमाणे साधकाच्या क्रिया, ते श्लोक आला ना विद्यार्थ्याचं लक्षण सांगत असताना, काकचेष्टा, बक ध्यानम, श्वान निद्रा तथैवच. पुढे अल्पाहारी. अल्प म्हणजे काय? अशक्तपणा आणणार असा अर्थ नाही घ्यायचा. अल्प प्रमाणातला म्हणजे काय? ज्यातून त्याचा उत्साह टिकून राहील आणि आळस येणार नाही असं अल्पाहारी. गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण, हे त्या विद्यार्थ्याचे 5 लक्षण आहे. तर क्रिया म्हणजे कर्म. साधकाचे कर्म कोणते कोणते? त्या कर्मात कसा नियमितपणा असावा तो ज्ञानोबाने पुढे सांगणार आहे. क्रिया जात आचरीची. कारण क्रियेचं आचरण केलं जातं. क्रिया फक्त सांगायच्या नसतात. क्रिया जात आचरी, आचरण करावं लागतं म्हणजे अनुष्ठान करावं लागतं.
पण त्या अनुष्ठानामध्ये सुद्धा योग्य प्रमाणात युक्ती असावी. तर ते कसं आहे, या पुढच्या सगळ्या ओव्या आपल्याला खूप आवश्यक आहे आपल्या जीवनासाठी. कसं चालावं, कसं बोलावं, तर याचा विचार आपण उद्या करू. सुंदरी गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज